हाय व्यूअर्स, हे बघा, हे काबुली चणे आहेत. हे मी रात्री भिजत टाकले होते आणि आता चांगले उकडून घेतलेले आहेत कुकरमध्ये टाकून. आणि ही तोंडली आहे, तर आपण तोंडलीचे काप करून घेऊया. स्वच्छ धुवून घेतले आणि काप करून घेतले. आता थोडं वाटण काढून घेऊया. इकडे मी मिक्सरचं भांडं घेतले. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर अद्रकचे तुकडे बारीक तुकडे करून टाकायचे, टॉमॅटो आणि भाजलेल्या खोबऱ्याचे काप करून अशा प्रकारे वाटण मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे मी. आता हे पाणी वेगळं करून घ्यायचं आपल्याला आणि काबुली चणे काढून घ्यायचे आहेत. तर हे काबुली चणे मी काढून घेत आहे आणि पाणी एका डब्यामध्ये बाजूला व्यवस्थित ओतून ठेवायचं आहे. ते नंतर आपल्याला भाजीत टाकायचं आहे. हे टाकून नाही द्यायचं पाण्यात, ह्याच्याने भाजीला टेस्ट येते छान. आता इकडे मी हे मसाले टाकून घेते. थोडी हळद टाकून घ्यायची आहे, त्यानंतर तिखट टाकून घ्यायचं आहे. हा घरी बनवलेला मसाला आहे मी. त्यानंतर मीठ घालून घेऊया. धणा जिरा पावडर टाकून घेऊया आणि हा एव्हरेस्ट मसाला थोडासा आपण त्यात टाकून घेऊ. त्याच कुकरमध्ये मी तेल ओतून घेते. आपल्याला थोडे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंग. यावर कांदा परतून घेऊया. कांदा छान गुलाबी रंगावर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटण त्यात टाकून घ्यायचं आहे, ते छान परतून घ्यायचं आहे. लसूण, मिरची आणि खोबरं, त्याचं कांदा खोबऱ्याचं वाटण कच्चेपणा राहायला नको म्हणून मस्त परतून घ्यायचं आणि त्यावर ही भाजी टाकून घ्यायची आहे. भाजी थोडी थोडी करून मी त्यात टाकून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायची. सगळा मसाला भिनला पाहिजे, त्याला मीठ मसाला सगळे भिनले पाहिजेत मसाले, म्हणून अशी परतून घ्यायची. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला ते जे पाणी मी डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे, ते काढून ठेवलेलं पाणी आपण त्यात ओतून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे हे पाणी काढून ठेवलं होतं आणि ते आपण त्यात ओतून घेऊया. तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आता आपण थोडा वेळ त्यावर झाकण टाकून घेऊया. कुकरचं झाकण थोडा वेळ ठेवायचं आहे. आता आपण पाहिजे तितकं आपण पाणी टाकून घेऊ आणि मग कुकरचं झाकण लावून घेऊ. 2 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला कुकर ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे बघा, पातळ भाजी. भातासोबतसुद्धा खाता येते आणि भाकरीसोबतसुद्धा छान लागते. हे बघा, ही भाजी आपण आता ह्यामध्ये काढून घेत आहे. बघा, मस्त भाजी आपली तयार झाली आहे. तुम्ही अशी करून बघा. लाईक करा, शेअर करा.